नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 48 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि ब्लाऊज पीस आहे. 48 छातीचा ब्लाऊज आहे. कमर आहे 42 इंच. तर इथे मी या ब्लाऊजच्या आधी 3 ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी इथे मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे. पेपरवरती माप टाकून घेतलेले आहे ते तुम्हाला इथे परत एकदा दाखवते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 17 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 18 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी 18 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि शोल्डर घेतलेली आहे 6.5 इंच. मुंड्यासाठी 7.5 इंच घेतले आणि इथून 1 इंचाचा गोलाकार देऊन घेतला मुंड्याच्या साईडला. 48चा चौथा घेतला. छाती आणि कमर आहे 42 इंच. त्याच्या मापाने इथे माप टाकून घेतले पाठीमागच्या भागाचे आणि इथे मी कटोरी वाढवून घेतलेली आहे. ती तुम्हाला परत एकदा दाखवते कशी वाढवून घेतलेली आहे ती. तयार कटोरी 7.5 इंचाची आहे. इथून मी अर्धा इंच वाढवून घेतले आणि इकडच्या साईडला पाव इंच घेतलेले आहे. इथे मी पाव इंच घेतलेले आहे. तयार कटोरी 7.5 इंचाची घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला 2 इंच वाढवून घेतले. इथे इकडून मी 2 इंच घेतले आणि इथून देखील 2 इंच वाढवून घेतलेले आहे. इथे मी कटोरीचा मध्य काढून घेते. टक्स पॉईंटसाठी आपल्याला इथे मेजर टेप ठेवायची दोन्ही साईडला आणि मध्य काढून घ्यायचा. अशा प्रकारे मेजर टेप फोल्ड करायची आणि इथे मी सरळ रेष आखून घेतलेली आहे. इथे टक्स पॉईंट आलेला आहे. इथून वरच्या साईडला 1.5 इंच घेतले आणि खालच्या साईडला 2 इंच वाढवून घेतलेले आहे. आता इथे मी टक्स रुंदी 2 इंच घेतली, कारण आपण बाहेरच्या साईडला देखील 2-2 इंच घेतलेले आहे. जेवढं आपण बाहेर घेतो तेवढेच आतल्या साईडला टक्स रुंदी घ्यायची आहे. इथे स्लीव्ज कटिंग करून घेतलेले आहेत आणि योकपट्टी इकडून हुकलूकच्या साईडून 4.5 इंच घेतले आणि फिटिंगच्या साईडला 3.5 इंच घेतलेले आहे. अशा प्रकारे इथे मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत ते. साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा. ही कटोरी आहे. ब्लाऊज पीसमध्ये ब्लाऊज पूर्ण होत नाही म्हणून ते कस्टमर साधा ब्लाऊज पीस आणून देतात आणि ही ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे ती स्लीव्जला लावून घ्यायची आहे. हा देखील ब्लाऊज पीस तसाच आहे, साधा ब्लाऊज पीस आहे आणि जी ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे ती स्लीव्जला लावून घ्यायची आहे. या ब्लाऊजांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. ही आहे कटोरी. कटोरीच्या खालच्या साईडला कापड कमी पडतो, पण काही हरकत नाही. अशी पण टक्समध्ये आपण कटिंगच करून टाकतो. ही योकपट्टी आहे, ह्याच्यासाठी अस्तर कमी पडलेले आहे, तर मॅचिंगचे अस्तर लावायचे आहे तिथे. ही जी बॉर्डर आहे ती स्लीव्जला लावून घ्यायची आहे आणि गळ्याला डिझाईन बनवायची आहे. अशा प्रकारे इथे मी 3 ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत. हा आहे चौथा ब्लाऊज. इथे मी स्लीवची कटिंग करून घेणार आहे. तर अस्तर मी डबल फोल्ड करून ठेवले. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जे पेपरचे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे आणि पेपरच्या मापानेच अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. इथे पुढच्या साईडला अस्तर कमी पडते, तर बाकीचे जे पेपर कटिंग आहे ते इथे मी ठेवून घेतले. इथून टक्सच्या खालच्या साईडला कापड थोडासा कमी पडतो आणि योकपट्टीला देखील 1 मीटर अस्तर होते, तर त्याच्यामध्ये देखील योकपट्टीला कापड कमी पडत आहे.
पाठीमागच्या भागाची जी गळ्याची आपण कटिंग करून घेतो त्याच्यामध्ये जो अस्तर कटिंग होतो तो योगपट्टीला पुढच्या साईडला शिलाई करून घ्यायचा आहे. अस्तर पेपरच्या मापाने बराबर कटिंग करून घ्यायचे. आणि इथे मी कटोरी क्रॉसमध्ये ठेवून घेतलेली आहे. कटोरी कधी पण क्रॉसमध्येच ठेवून घ्यायची म्हणजे फिटिंगला बराबर येते, नाहीतर मग चेस्टमध्ये ब्लाऊज टाईट होतो आपला. इथे टक्स पॉईंटचे कट देऊन घेतले. इथे मी दोन्ही साईडला टक्स काढून घेतल्या. इथे पुढच्या साईडला थोडासा कापड कमी पडतो तर अस्तरचा कापड जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी अस्तरची कटिंग करून घेतले. इथे मी पेपर काढून घेते आणि उलट्या साईडला ब्लाऊज अस्तरवरती चॉक मारून घेतला. आता आपल्याला इथे ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. इथे अस्तर पुढच्या साईडला कमी पडते तर इथे मी अशा प्रकारे ठेवून घेतले आणि पेपरच्या मापाने कटिंग करून घ्यायचे. इथे मी ब्लाऊज पीस आहे तो उलट्या साईडून फोल्ड करून ठेवायचा अशा प्रकारे. अजून एकदा फोल्ड करून घेतले. इथे मी पहिल्यांदा स्लीवची कटिंग करून घेणार आहे. इथे पुढच्या साईडला स्लीव्जला देखील कापड कमी पडतो. त्याच्यानंतर मी बाकीचे अस्तर आहे ते ठेवून घेतले. खालच्या साईडून देखील सरळ कटिंग करून घ्यायचे. ब्लाऊज पीसचं कापड जर जास्त असेल तर साईडून अस्तरच्या साईडून अर्धा इंच कापड ठेवून घ्यायचा, नाहीतर तुम्ही बराबर कटिंग करून घ्या आणि स्टिचिंग करते वेळी पण व्यवस्थित शिलाई करून घ्यावी लागेल अस्तरच्या मापाने ठेवून. इथे योगपट्टीची कटिंग करून घेतले. कटोरी बराबर क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची. इथे तुम्हाला दाखवले की जास्त ब्लाऊज असेल तर कशी कटिंग करायची. पहिल्यांदा पेपर कटिंग करून घ्यायचा, त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीस अस्तरवरती ठेवून डायरेक्ट कटिंग करू शकतो. अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता हा ब्लाऊज पीसमधला एवढा कापड उरलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्लीव्जला जेवढे कमी पडलेले आहे तेवढे कापड मापाने कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला पुढच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे.